आजच्या दिवसाची सुरुवात खूपच मस्त अशी झाली आहे। हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपले नीलू व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज राजविकाने फरमाईश केलेली तिला खायचा होता तुपातील शिरा। मग ना मी 2 चमचे तूप टाकून छान असा रवा खरपूस भाजून घेतला। पण राजविकाची मध्ये मध्ये ही लुडबुड चालूच होती, झाला का मम्मी, झाला का शिरा। तिला म्हटलं जरा थांब बनवते। रवा लालसर असा भाजून झाल्यावर त्याच्यामध्ये 2 चमचे मस्त साखर टाकून घेतली आणि मग दूध टाकून घेतले। थोडासा माझ्याकडे इलायची पावडर होती तीही टाकून घेतली आणि छान असा शिरा तयार करून घेतला। शिरा गरम गरम होता तरीही राजविकाला तो मला दे म्हणून हवाच होता। मग काय पटकन डिश भरली आणि नेऊन तिच्या समोर ठेवला। तोपर्यंत शराचं इकडे खेळणं चालू होतं। शिरा खाऊन तिची रिॲक्शन बघा कशी आहे। यानंतर सर्व काही आवरून राजविकालाही तयार केलं, कारण आज समर कॅम्पचा लास्टचा डे होता। मग स्कूलमध्ये गेल्यानंतर तिला तिची फ्रेंड भेटली आणि ती एवढी खुश झाली होती तिला पाहून। गेल्या गेल्या दोघींची बडबड चालू होती आणि इकडे शरा त्यांच्याकडे पाहतच उभी होती, दीदी काय करतीये म्हणून। तिलाही इथेच थांबायचं होतं, इथेच ॲक्टिव्हिटीज वगैरे काही होतात त्या करायच्या होत्या। चला म्हटलं राजविकाचा शेवटचा डे आहे तर मग तिचे स्कूल पण आपण पाहून घेऊ म्हटलं, कारण यानंतर आम्ही आता शिफ्ट करतोय, मग हे स्कूलही तिचा बदलावं लागणार होतं। घरी आल्यानंतर एक पार्सल आलं होतं, मग म्हटलं चला तेच ओपन करून बघू काय आलेलं आहे। तर यामध्ये छान असा टॉप आलेला होता आणि तो छानही होता, पण काय झालं ना प्रॉब्लेम, त्याची साईज ही मला खूपच मोठी वाटत होती। आम्ही ट्रायही केला आणि तो खूपच मोठा वाटत होता। मग ठरवलं चला आपण याला एक्सचेंजच करू। मग राजविकाचा टाईमही झाला होता, तिला आणण्यासाठी तिच्या स्कूलमध्ये गेलो। ही अशी काही धावत पळत आली। घरी आलो तर तिचा गल्ला हा भरलेलाच होता। तिने मला म्हटलं मम्मी आज आपण चल ना हा गल्ला फोडून टाकू, बघू ना किती पैसे साठलेत। मग तेच केलं, गल्ला घेतला आणि फोडला तर बघू किती पैसे निघतायत म्हणून ती हा बघत होती। खूप सारे पैसे निघाले आणि बोलत होती मम्मा मीच काउंट करते, आता तुम्हीच सांगा एवढे सारे पैसे तिला काउंट करता येणार आहेत का, आणि तुम्ही अंदाजही लावा की किती रुपये निघाले असतील तिच्या गल्ल्यामधून। तिने स्वतः 1 रुपये 2 रुपये 5 रुपये असे साठवलेले होते हे पैसे। जसं की मी तुम्हाला सांगितलं की राजविकाची स्कूलही चेंज करायची आहे, कारण आम्ही आता इथून शिफ्ट होतोय। मग काय रूमची शोधाशोध चालू होती। त्यानंतर तिच्या पप्पांनी 1-2 फ्लॅट पाहिले होते, त्याचे व्हिडिओ मी पुढे पोस्ट करते। बघू आता डिसाईड करू याच्यातलाच एखादा फायनल करू असे राजविकाचे पप्पा म्हणत आहेत। तिकडे रूम तर खूप पाहिल्या, खूप शोधल्या, पण खूपच अशा छोट्या छोट्या रूम्स होत्या आणि रेंटही खूप जास्तच होते। पण आता पर्याय नव्हता, कारण शिफ्टही करावीच लागणार होती। राजविकाच्या पप्पांना तिकडून येऊन जाऊन करायला खूपच लांब होत होता आणि पावसाळ्याचे दिवसही जवळ येत आहेत आणि त्याच्यामध्ये असं येऊन जाऊन करणं हेही खूप अवघड झालं असतं। मग डिसाईड केलं चला आपण तिकडे शिफ्ट होऊया। घरामध्ये या दोन्ही मुलींनी खूप सारा असा पसारा करून ठेवला होता, कारण खेळणी काढून दिवसभर खेळायचंच असतं यांना। ही शरा तर इकडे बुक्सवरती बसून पेन घेऊन त्याच्यावरती लिहित बसली होती। पेन तर पकडता येत नाही, पण दीदी जे करते तेच मला करायचं असतं। चला तर मग इथेच हा आपला छोटासा ब्लॉग संपवूया। छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला लाईकही करा आणि कमेंटही करा। धन्यवाद।